नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मी दीपक मालदे आणि आज आपण पाहणार आहोत सोलार पंप योजनेच्या संदर्भातील अनेक प्रश्न ज्यांना मेसेज आले आहेत त्याबाबत माहिती, एकंदरीत सोलार संदर्भातील समस्या या विषयावरती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत। तुम्ही जर या चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण या ठिकाणी तुम्हाला नेहमीच नवनवीन अपडेट मिळत राहतील। चला तर मित्रांनो सुरू करूया। मित्रांनो, सोलार पंप योजनेसाठी जे लाभार्थी पात्र होत आहेत त्यांना सेल्फ सर्वेचे मेसेज येत आहेत। शेतकरी सेल्फ सर्वे करत आहेत, ज्यांना पेमेंटचे ऑप्शन देण्यात येत आहेत ते पेमेंट करत आहेत, ज्यांना वेंडर सिलेक्शनसाठी पर्याय उपलब्ध झाले आहेत ते वेंडर निवड करत आहेत। आणि अशा प्रकारे सोलार पंप योजनेच्या ज्या प्रक्रिया असतात त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण या ठिकाणी होत आहेत। शेतकरी मित्रांना अनेक समस्यांना सामोरे देखील जावे लागत आहे। मित्रांनो, यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत, परंतु मेडाच्या ॲप्लिकेशन लॉग इन झाल्यानंतर पेमेंटचे ऑप्शन येत नाही आणि काही शेतकरी यांना सर्वेचे ऑप्शन येऊन सर्वे झाल्यानंतर पेमेंटचे ऑप्शन देखील उपलब्ध झालेले नाहीत। मित्रांनो, यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत, परंतु मेडाच्या ॲप्लिकेशन लॉग इन झाल्यानंतर पेमेंटचे ऑप्शन येत नाही आणि काही शेतकरी यांना सर्वेचे ऑप्शन येऊन सर्वे झाल्यानंतर पेमेंटचे ऑप्शन देखील उपलब्ध झाले आहेत, परंतु पेमेंटची प्रोसेस करत असताना मनामध्ये कुठेतरी शंका निर्माण झालेली आहे। पेमेंटची अमाउंट वाढलेली आहे, त्यामुळे इथे बरेच सारे शेतकरी गोंधळलेले आहेत। मित्रांनो, यामध्ये पूर्वी पेमेंटची जी रक्कम कुसुम सोलार पंप योजनेकरता होती त्या रकमेत आता बदल झालेला आहे। ती रक्कम आता वाढीव आलेली आहे। ही रक्कम का वाढीव आली, GST मुळे वाढली का नाही? तर मित्रांनो, हे जे कुसुम सोलार पंप योजनेचे जे काही टेंडर असतात या टेंडरच्या रकमेप्रमाणे ही रक्कम शेतकऱ्यांना या ठिकाणी वाढलेली आहे, त्यामुळे या वाढीव रकमेबद्दल कुठल्याही प्रकारची शंका मनात घेण्याचा विचारही शेतकऱ्यांनी येऊ देऊ नका। सेल्फ सर्वे करताना एरर येत आहे, पेमेंट करताना समस्या येत आहेत। 24 तासाकरता पेमेंट प्रोसेसमध्ये जर अटकले तर 24 तासाकरता थांबण्याचे सांगितले जात आहे। तसेच काही जणांचे पेमेंट झालेले आहेत, काही शेतकऱ्यांचे वेंडर निवडताना चुकीचे निवडले गेले, काही शेतकऱ्यांना कंपनीमध्ये आता बदल करायचा आहे। त्याचप्रमाणे बरेच साऱ्या जणांचे सेल्फ सर्वे पूर्ण झाला, त्यानंतर पेमेंटची प्रोसेस देखील झाली व वेंडर सिलेक्शन पूर्ण केले व आता यापुढे काय करायचं हा देखील शेतकऱ्यांच्या समोर एक प्रश्न आहे। त्याचप्रमाणे खूप साऱ्या अर्जदारांच्या मनामध्ये प्रश्न आहे की नवीन पेमेंटची प्रोसेस कशी करायची। मित्रांनो, आपण वेळोवेळी सोलार पंप योजनेची माहिती देत असताना सांगत आहोत की सध्या सोलार पंप योजना ही महावितरणच्या अंतर्गत राबविल्या जात आहे। या अगोदर ज्यांनी कुसुम अंतर्गत मेडाकडे अर्ज केले आहेत ते अर्ज देखील आता या योजनेच्या माध्यमातून समाविष्ट करण्यात येत आहेत। ज्यांना MKID मिळालेला आहे किंवा जे MSID वाले आहेत अशा दोन्ही अर्जदारांना पेमेंटचे ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहे व MSID अर्जदार यांनी पहिले कोटेशन भरले आहेत ते वजा करून त्यांनाही पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत। अशा प्रकारे राज्यामध्ये सध्या 2 लाख पंपाची ही सोलार पंपाची योजना महावितरणच्या माध्यमातून राबविल्या जात आहे। मित्रांनो, यामध्ये आता काही अर्जदारांनी मोबाईल नंबर एकापेक्षा जास्त अर्जाला दिल्यामुळे त्यांना देखील समस्याला सामोरे जावे लागत आहे। लॉग इन झाल्यानंतर दुसरेच लॉग इन येत आहे, त्यामुळे सेल्फ सर्वेचे ऑप्शन दाखवत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तो लाभार्थी पात्र असून देखील त्याला सर्वे पूर्ण करता येत नाहीये। मित्रांनो, तुमच्या सोबत जर असं होत असेल, म्हणजेच एकापेक्षा जास्त अर्जाला तुमचा मोबाईल नंबर गेला असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम या अर्जासाठी एकच मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा लागणार आहे आणि यासाठी तुम्हाला मेडाच्या कार्यालयामधून किंवा महावितरणच्या कार्यालयाच्या माध्यमातून किंवा महावितरणचे जे काही अधिकारी या सोलार योजनेच्या संबंधित काम पाहत आहेत यांच्याकडे तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा लागणार आहे। त्याचप्रमाणे दुसरा एक महत्त्वाचा विषय असा आहे की पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत, परंतु त्याच्यावर क्लिक केल्यानंतर दुसरेच ॲप इन्स्टॉल होत आहे व त्यामध्ये देखील सेल्फ सर्वेचे ऑप्शन दाखवण्यात येते, परंतु या ठिकाणी संशय शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे। मित्रांनो, या ठिकाणी एक सावधगिरी व महत्त्वाची अशी माहिती आपल्याला सांगत आहे, आपण नीट समजून घ्यावी। मित्रांनो, यापूर्वी ज्या लाभार्थी यांनी महाऊर्जा अंतर्गत कुसुम सोलार पंपासाठी पात्र करण्यात आलेले होते अशा सगळ्याच लाभार्थ्यांचे आधार नंबर, अर्जदारांची नावे, त्यांची सर्व माहिती जी आहे ती फ्रॉड करणाऱ्या, ऑनलाईन चोरी करणाऱ्या, भामटेगिरी करणाऱ्या लोकांकडे गेलेली आहे। म्हणजेच थर्ड पार्टीकडे तुमचा डाटा लीक झालेला आहे।
कारण आपण पाहिलं होतं की याद्या या अगोदर सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्या होत्या। परिणामी आपण पाहिलं असेल की राज्यातील कुसुम सोलार पंपाच्या नावाखाली बनावट पेमेंटचे ॲप असेल, बनावट वेबसाईट असेल, अशा चुकीचा मार्गाचा अवलंब करून राज्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे। त्यामुळे फसव्या मेसेजमधील लिंकवर जाऊन ॲप इन्स्टॉल करू नका, त्यातून पेमेंट करू नका। या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात घ्यायला पाहिजे। मित्रांनो, मेळाच्या ॲप्लिकेशनमधून तुम्हाला पेमेंट करावे लागत असते। मेळाच्या ॲप्लिकेशनमध्ये मोबाईल नंबर टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्वे दाखवत असेल तर तुम्हाला सेल्फ सर्वे करायचा आहे। मित्रांनो, मेळाचे ॲप्लिकेशन हे तुम्हाला सेल्फ सर्वे व पेमेंटसाठी फायनल ॲप्लिकेशन असते, त्यामुळे या ॲप्लिकेशनमधूनच तुम्हाला सर्व गोष्टी कराव्या लागतात। मित्रांनो, सेल्फ सर्वे करताना तुम्हाला 3 प्रकारचे फोटो घ्यावे लागतात, ज्यामध्ये एक फोटो लाभार्थी कुटुंबातील व्यक्तीचा असावा, त्यानंतर सिंचनाच्या साधनामध्ये तुमची जी विहीर असेल किंवा बोर असेल त्याचा तुम्हाला एक फोटो घ्यावा लागतो व त्यानंतर एक फोटो तुम्हाला तुमच्या शेताचा घ्यावा लागतो। असे 3 प्रकारचे फोटो सेल्फ सर्वे करताना तुम्हाला घ्यावे लागतात। चुकीच्या लोकेशनला फोटो काढू नका, दुसऱ्याची विहीर दाखवून लाभ घेण्याचा प्रयत्न करू नका, जेणेकरून तुमचा अर्ज बाद होईल। मित्रांनो, पात्र लाभार्थी यांनी मेळाच्या ॲपच्या माध्यमातून पेमेंट करावे याबाबत माहिती आपण पाहणार आहोत। मेळाच्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट कशा पद्धतीने करू शकता हे थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। मेळाच्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। या ठिकाणाहून तुम्ही मेळाचे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करू शकता। मित्रांनो, मेळाचे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा या ठिकाणी मोबाईल नंबर म्हणजेच या लाभार्थीचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। या ठिकाणी खाली तुम्हाला सहमती दर्शवायची आहे व पुढे जा। त्यानंतर मोबाईलचा OTP तुम्हाला मोबाईल OTP पाठवण्यात येईल। OTP पाठवल्यानंतर OTP टाकून तुम्ही लॉग इन करा। तुम्हाला आता लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी सर्व प्रक्रिया दाखवण्यात येत असते। यामध्ये अर्जाच्या स्थितीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जर सेल्फ सर्वे केला नसेल तर सेल्फ सर्वे दाखवला जाईल आणि सेल्फ सर्वे तुम्ही केला असेल तर मेकअप पेमेंटचे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। मेकअप पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुमचे व्हेरिफिकेशन करण्यात येईल व त्यानंतर तुम्हाला किती रक्कम भरायची आहे 3 HP साठी 5 HP साठी त्याची माहिती या ठिकाणी दाखवण्यात येईल। ही डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस म्हणजेच तुमचा पत्ता या ठिकाणी विचारला जातो। पत्त्याची माहिती भरल्यानंतर खाली तुम्हाला पुन्हा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकावा लागतो। त्यानंतर तुमचा जो ईमेल ID असेल, कोणताही ईमेल ID तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आणि यानंतर खाली पेमेंटसाठी या ठिकाणी पेमेंटसाठी तुम्हाला क्रेडिट डेबिट कार्ड, UPI, गुगल पे, फोनपे, भीम ॲप यासारखे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत। या ठिकाणाहून तुम्ही पेमेंटची प्रोसेस आपली पूर्ण करू शकता। पेमेंटची प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पेमेंट सक्सेसफुलीचा मेसेज या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवण्यात येतो। तर मित्रांनो, जे काही सध्या महावितरणच्या अंतर्गत राज्यामध्ये 2 लाख सोलार पंपाची योजना सध्या सुरू आहे, त्याची प्रक्रिया चालू आहे। त्याबाबत ज्या शेतकऱ्यांना पात्र करण्यात येत आहे त्यांना मेसेज देण्यात येत आहे। त्या मेसेजमध्ये तुम्हाला सेल्फ सर्वे करण्याचे सांगितले जात आहे। ज्यांचे सेल्फ सर्वे झाले त्यांना पेमेंटचे ऑप्शन त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे। तर ही सर्व माहिती तुम्ही हाताळताना सर्व माहिती व्यवस्थित हाताळा, जेणेकरून तुमची या ठिकाणी कुठं फसवणूक होणार नाही आणि मेळाचं ॲप्लिकेशनच या योजनेसाठी फायनल असते। त्यामुळे सेल्फ सर्वे करताना मेळाच्या ॲप्लिकेशनचा वापर करा। मेळाच्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच। पुन्हा भेटूया एका नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।